Chapter number 2, Storage, Collection and Transportation of Municipal Solid Waste. या चॅप्टरचा पहिला पॉईंट आहे मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. There are two main types of this method. First method is house to house collection system, and second storage bin system. These are the two main methods: house to house collection system and storage bin system. Now house to house collection system is also divided in 5 subtypes. First, curb system, alley service, set house service, setback service, backyard service. Second method, storage bin system. Storage bin system also divided in 2 category, 2 sub method. First, hall container, and next stationary container. Hall container and second stationary container or stationary storage bin or hall storage bin. These are the two subtypes of storage bin system. Now first method is house to house collection system, is also called as collection system based on availability of service. जे काही हाऊस टू हाऊस कलेक्शन सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय म्हणलं जातं, कलेक्शन सिस्टीम बेस्ड ऑन अवेलेबिलिटी ऑफ सर्विस. आणि जे काही स्टोरेज बिन सिस्टीम आहे या सिस्टीमला काय म्हणलं जातं आणखी कलेक्शन सिस्टीम बेस्ड ऑन मोड ऑफ ऑपरेशन. तर ह्याचे काही दुसरे हे नाव आहेत, म्हणजे प्रत्येकदा रिवाईज करू. हाऊस टू हाऊस कलेक्शन सिस्टीम आहे याला आणखी काय म्हणलं जातं, कलेक्शन सिस्टीम बेस्ड ऑन अवेलेबिलिटी ऑफ सर्विस. आणि जे काही स्टोरेज बिन सिस्टीम आहे त्याला आणखी काय म्हणलं जातं, कलेक्शन सिस्टीम बेस्ड ऑन मोड ऑफ ऑपरेशन. तर ही काय झाली, आपल्या दोन मेन मेथड्स आहेत जे की कलेक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट करण्यासाठी युटिलाइज केलं जातं. आता फर्स्ट मेथड बघू, हाऊस टू हाऊस कलेक्शन सिस्टीम. त्यालाच काय म्हणलं जातं, कलेक्शन सिस्टीम बेस्ड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ सर्विस. त्याच्यामधला फर्स्ट टाईप जो आहे, फर्स्ट सबटाईप कर्ब. आता ही जी काही सिस्टीम आहे शक्यतो कुठे युटिलाइज केलं जातं, तर ही सिस्टीम जे काय आहे हे अर्बन एरियामध्ये किंवा सब अर्बन एरियामध्ये वापर केला जातो. आणि कशासाठी केला जातो, जे काही हाऊसहोल्ड आहेत, जे काही घरामध्ये वेस्ट जनरेट झालेलं आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी कर्ब सिस्टीम युटिलाइज केली जाते. आता याच्यामध्ये जे काही एरिया आहे त्या एरियामध्ये जो कोणी हाऊस ओनर आहे त्याची काय असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि कशाची रिस्पॉन्सिबिलिटी असते, जे काही रिफ्यूज कंटेनर आहे त्याच्या घरामधला तो काय करतो, कर्बवरती आणून ठेवतो. आणि कधी आणून ठेवतो, ऑन शेड्यूल डेला. मग जे आता हे आपण हे रिफ्यूज कंटेनर कन्सिडर करू, हा रिफ्यूज कंटेनर. आणि हे कोणी आणून ठेवलेलं आहे हा रिफ्यूज कंटेनर, तर हाऊस ओनरने, जे काही घरमालक आहे त्या घरमालकाने काय केलेलं आहे, हे रिफ्यूज कंटेनर जे काही कचऱ्याचा बॉक्स आहे किंवा डब्बा आहे तो काय केलेला आहे, इथं आणून ठेवलेला आहे. कुठं ठेवलेला आहे, कर्बवरती. आणि कधी ठेवलेला आहे तो, ऑन शेड्यूल डे, ज्या दिवशी गाडी येणारी आहे. आता आठवड्यातून काहीतरी एखादा दिवस ठरलेला असतो, त्या दिवशी त्या ठिकाणी रिफ्यूज व्हेकल म्हणजे कचरा गाडी येणार असते. मग त्याच दिवशी तो काय करतो, आता आठवड्यातून एखाद्या वेळेस रविवारी गाडी येणार असेल तर त्या एरियासाठी रविवार हा का झाला, उदाहरणार्थ शेड्यूल डे झाला. मग त्याच दिवशी काय करतात सर्व ओनर त्या एरियातले जे की घरमालक आहेत ते जे काही रिफ्यूज कंटेनर आहे म्हणजे कचऱ्याचा डब्बा किंवा डस्टबिन आहे त्यांच्या घरातलं, ते काय करतात, हे इथं आणून
कर्बवरती आणून ठेवलं जातं आणि ते कधी आणून ठेवलं जातं ऑन शेड्यूल डेला. हे झालं फर्स्ट पॉईंट. मग जेव्हा जे काही वर्कमॅन येतात आणि ते वर्कमॅन कशातून येतात, रेफ्यूज व्हेकलमधून येतात. लक्षात. त्याच्यासोबत रेफ्यूज व्हेकल असते. मग ते वर्कमॅन काय करतात, जे काही इथं हाऊस ओनरनी जो काही रेफ्यूज कंटेनर ठेवलेला आहे त्याला कलेक्ट करतात, म्हणजे त्याच्याकडे घेतात आणि ते काय करतात, ह्या व्हेकलमध्ये एम्प्टी करतात. ते ह्या व्हेकलमध्ये ओततात आणि ओतल्यानंतर परत ते काय करतात, त्याच ठिकाणी कर्बवरती ठेवतात आणि जे काही रिफ्यूज व्हेकल आहे ते काय करते, निघून जाते. मग हा जे काही रिफ्यूज कंटेनर आहे म्हणजे कचऱ्याचा डब्बा, मग हाऊस ओनर काय करतो, तो त्याच्या घराकडे घेऊन जातो. तर ही झाली आपली फर्स्ट मेथड, कर्ब सिस्टीम. याच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला जे काही हाऊस ओनर आहे तो काय केला होता, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्याचं जे काही रिफ्यूज कंटेनर आहे तो काय केला होता, कर्बवरती आणून ठेवला होता ऑन शेड्यूल डेला. मग त्यानंतर जेव्हा वर्कमॅन येतात व्हेकलसोबत, ते काय केलं जातं, हे जे काही रिफ्यूज कंटेनर आहे जे काही हाऊस ओनरनं ठेवलेलं आहे ते काय करतात, कलेक्ट करतात आणि ते कलेक्ट करून काय करतात, जे काही रिफ्यूज व्हेकल त्याच्यामध्ये एम्प्टी करतात, त्याच्यामध्ये ओततात. ओतल्यानंतर ते रिफ्यूज कंटेनर काय करतात, कर्बवरती त्याच ठिकाणी ठेवून देतात. मग रिफ्यूज व्हेकल निघून जाते. त्यानंतर जे काय हाऊस ओनर आहे तो काय करतो, जे काही रिफ्यूज कंटेनर आहे आपलं सकाळी किंवा ते ठेवलेलं आला काय, तो काय करतो, आपल्या घराकडे घेऊन जातो. ही झाली फर्स्ट मेथड. म्हणजेच हाऊस ओनर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्लेसिंग द रिफ्यूज कंटेनर ॲट द कर्ब ऑन शेड्यूल डे. व्हेन द वर्कमॅन फ्रॉम रिफ्यूज व्हेकल collect and empty the container in the vehicle and place them back at the curb. The house owner is required to take back the empty container to his house. This is the first method or first system, curb system. Now second system or second service is Ali service. Second system of collection of municipal waste, Ali service. The containers are placed at the Ali line from where they are picked up by workmen from refuse vehicle who deposit and bag the empty container. आता याच्यामध्ये जे काही अली लाईन आहे त्याच्यावरती काय केलं जातं, जे काही कंटेनर्स आहेत ते काय केलं जातं, ठेवलेले असतात. फॉर एक्झाम्पल हे काय रिफ्यूज कंटेनर आहे जे की त्या ठिकाणी अगोदरच प्लेस केलेले होते, ठेवलेले होते किंवा पुट केलेले होते बाय हाऊस ओनर. मग या ठिकाणी काय केलं जातं, जे काही वर्कमॅन आहे ते काय करतात, येथून पिकअप करतात आणि डिपॉझिट करतात व्हेकलमध्ये आणि परत ते काय करतात, त्याच ठिकाणी ठेवून देतात आणि निघून जातात. ही काय आपली आली सर्व्हिस, एकदम साधी आणि सोपी आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं, द कंटेनर्स आर प्लेस ॲट आली लाईन फ्रॉम वेअर दे आर पिकअप बाय वर्कमॅन फ्रॉम रिफ्यूज व्हेकल हू डिपॉझिट अँड बॅक द एम्प्टी कंटेनर. तर ही झाली आपली सेकंड सर्विस और सेकंड सिस्टीम ऑफ हाऊस टू हाऊस कलेक्शन. आज थर्ड मेथड आपली सेट आउट सेटबॅक सर्व्हिस. आता सेट आउट सेटबॅक सर्व्हिसमध्ये दोन ग्रुप असतात. जे काही पर्सन्स आहेत त्यांचे दोन ग्रुप असतात. ही आपली सेट आउट सेटबॅक सर्व्हिस आहे, जे की ही जी काही सब टाईप आहे हा कुणाचा, हाऊस टू हाऊस कलेक्शन सिस्टीम जी आहे त्याचा हा सब पॉईंट आहे. तर ही थर्ड मेथड आहे, सेट आउट सेटबॅक सर्व्हिस. यामध्ये जे काही पर्सन्स आहेत त्याचे किती ग्रुप असतात, दोन ग्रुप असतात, ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. मग ह्याच्यामध्ये जो काही फर्स्ट ग्रुप असतो तो काय करतो, जे काही इंडिव्हिज्युअल हाऊसेस आहेत त्यांच्या घरी जातो आणि त्यांचे जे काही कंटेनर्स आहेत तो काय करतो,
ते काय करतात, कलेक्ट करतात. आता हे काय, ह्याच्यामध्ये हे हाऊस आहे, तर पहिला ग्रुप काय असतो, ह्या घरी जातो आणि ह्याच्यातून जे काही रिफ्यूज कंटेनर आहेत ते काय करतात, कलेक्ट करतात फ्रॉम इंडिव्हिज्युअल हाऊसेस. हा लक्षात. जे काही इंडिव्हिज्युअल हाऊसच्या ठिकाणी जातात आणि त्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणून रिफ्यूज व्हेकल काय करतात, कलेक्ट करतात. हा लक्षात. मग कलेक्ट केल्यानंतर ते काय करतात, ते रिफ्यूज व्हेकल कंटेनर घेऊन येतात आणि घेऊन आल्यानंतर ते काय करतात, ह्या इथं जे काही रिफ्यूज व्हेकल असते त्याच्यामध्ये ते एम्प्टी करतात. लक्षात. मग हे झालं, ह्या पहिल्या ग्रुपचं इथं टास्क काय होतं, कंप्लीट होतं. मग हे टास्क कंप्लीट झाल्यानंतर जे काही इथं जे रिफ्यूज कंटेनर होतं, जे की आपण आता ते रिफ्यूज कंटेनर काय केलं, एम्प्टी केलेलं आहे, जे काय केलं, ओतलेलं आहे, ते कशामध्ये, रिफ्यूज व्हेकलमध्ये. मग एम्प्टी झालेलं कंटेनर काय केलं जातं, जे अदर ग्रुप होता पर्सनचा, तो काय करतो, वर्कमॅनचा, तो काय करतो, तो काय करतो, रिटर्न करतो ते एम्प्टी कंटेनर कुणाला, त्या हाऊस ओनरला, ज्या हाऊसमधून ते आणलं होतं. हा लक्षात. जे काही ज्या हाऊसमधून आणलं होतं त्या हाऊस ओनरच्या यार्डपर्यंत काय केलं जातं आणि ते कंटेनर पोचवून दिलं जातं. तर हे झालं दुसऱ्या ग्रुपचं फंक्शन. मी परत रिवाईज करतो. जे काही सेट आऊट सेट बॅक सर्व्हिस आहे ह्याच्यामध्ये जे काही पर्सन्स असतात त्याचे 2 ग्रुप असतात. परत आपण डायग्राम ड्रॉ करू. 2 ग्रुप असतात. हा ग्रुप 1 आणि हा ग्रुप 2. ही आपली व्हेकल आणि हे हाऊस. तर जे काही आता 2 ग्रुप आहेत, तर फर्स्ट ग्रुपचं जे काही आहे, जे काही फर्स्ट ग्रुप आहे वर्कमॅनचं, त्यांचं जे काही फंक्शन असतं ते काय करतात, इंडिव्हिज्युअल हाऊसच्या ठिकाणी जातात आणि तिथून रिफ्यूज कंटेनर त्या घरामधून कलेक्ट करतात. जे काही कचऱ्याचा डब्बा असेल किंवा डस्टबिन असेल ते काय करतात, कलेक्ट करतात आणि कलेक्ट करून ते काय केलं जातं, घेऊन येतात कुठपर्यंत, ह्या रिफ्यूज व्हेकलपर्यंत ते काय करतात, घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर ते काय करतात, रिफ्यूज व्हेकल ह्याच्यामध्ये रिफ्यूज कंटेनर ह्या रिफ्यूज व्हेकलमध्ये एम्प्टी करतात, म्हणजे ह्याच्यामध्ये ओततात. मग ओतल्यानंतर यांचं काम काय होतं, संपतं. मग अदर ग्रुपचा जे वर्क आहे आता इथून स्टार्ट होतं. जे काही एम्प्टी झालेलं कंटेनर आहे हे काय करतात, घेतात आणि ते काय करतात, रिटर्न करतात कुणाला, हाऊस ओनरच्या यार्डपर्यंत. जे काही घर आहे त्या घराच्या अंगणापर्यंत काय करतं, की त्याचं हे दुसरा ग्रुप जे काही एम्प्टी झालेलं कंटेनर आहे रिफ्यूज कंटेनर ते काय करतात, ज्या घरमालकाचं ते रिफ्यूज कंटेनर आहे त्याच्या घराच्या अंगणापर्यंत ते काय करतात, त्यांना देऊन येतात. तर हे काय झालं, दुसऱ्या ग्रुपचं फंक्शन झालं. मग अशा पद्धतीनं जे काही रिफ्यूज कलेक्ट केलेलं आहे याला काय म्हटलं जातं, सेट आऊट सेट बॅक सर्व्हिस म्हटलं जातं. नेक्स्ट 4th सर्व्हिस, सेट आऊट सर्व्हिस. आता याच्यामध्ये आता हे रोड आहे, रोडवरून काय केलं जातं, रिफ्यूज व्हेकल जाते. मग जे काही हाऊस ओनर्स आहेत, हा लक्षात, ते काय केलं जातं, त्याचं जे काही रिफ्यूज आहे ते काय केलं जातं, रिफ्यूज कंटेनर ह्या व्हेकलपर्यंत घेऊन येतात. मग जे काही वर्कमॅन आहे, हा लक्षात, तो काय असतो, ह्या रिफ्यूज व्हेकलमध्ये उभा असतो. मग तो काय करतो, जे काही रिफ्यूज कंटेनर त्या हाऊस ओनरने आणलेला आहे तो काय करतो, कलेक्ट करतो आणि ह्याच्यामध्ये एम्प्टी करतो आणि परत त्याच हाऊस ओनरला तो काय करतो, कंटेनर परत देऊन टाकतो. तर या सिस्टीमला म्हणलं जातं सेट हाऊस सर्व्हिस. सर्वात सोपी मेथड आहे ही. कोणती, सेट आऊट सर्व्हिस. परत सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला जे काही हाऊस ओनर आहे तो काय करतो, तर जे काही रिफ्यूज कंटेनर आहे ह्या व्हेकलपर्यंत काय करतो, घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर जे काही वर्कमॅन आहे तो कशामध्ये येतो, या व्हेकलमध्ये आहे, रिफ्यूज व्हेकलमध्ये. तो काय करतो, फक्त त्याच्याकडून तो कंटेनर कलेक्ट करतो आणि एम्प्टी करतो ह्या व्हेकलमध्ये आणि तो काय करतो, परत एम्प्टी कंटेनर त्या हाऊस ओनर काय करतो, त्यांच्याकडून घेतो. तर ही झाली सेट आऊट सर्व्हिस. नेक्स्ट आहे, आता लास्ट मेथड आहे जी की हाऊस टू हाऊस कलेक्शन सिस्टीम आहे, त्याची लास्ट मेथड आहे बॅकयार्ड सर्व्हिस. आता काही ठिकाणी
खूप कंजेस्टेड एरिया असतो. मग त्या तिथपर्यंत काय आपली रिफ्यूज व्हेकल जाऊ शकत नाही. मग रिफ्यूज व्हेकल कुठंतरी दूर इथं उभी असते रिफ्यूज व्हेकल. मग ह्या एरियामध्ये जायचं कसं, तर ह्याच्यामध्ये जे काही वर्कमॅन आहेत ते काय करतात, जे काही त्यांच्याकडे जे हँडकार्ट असेल किंवा सॅक असतील किंवा व्हील बॅरो असतील किंवा जी काही क्लॉथ बॅग असतील, त्याला सॅक म्हणलं जातं, ते काय केलं जातं, ते घेऊन जातात. जे की हाऊस ओनर आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअल यार्डपर्यंत जातात. हाऊस ओनर जे आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअल यार्डपर्यंत जातात. मग जे काही हँडकार्ट आहे किंवा सॅक असतील किंवा क्लॉथ बॅग असतील, ते काय करतात, वर्कमॅनपर्यंत घेऊन जातात. आणि इथपर्यंत हँडकार्ट किंवा सॅक किंवा क्लॉथ बॅग इथपर्यंत घेऊन गेल्यानंतर तिथून काय करतात, ते त्या हँडकार्टवरती ते काय करतात, त्याच्यामध्ये वेस्ट रिफ्यूज व्हेकल कलेक्ट करतात फ्रॉम इंडिव्हिज्युअल हाऊसेस. इंडिव्हिज्युअल हाऊसेसच्या ठिकाणून ते काय करतात, वेस्ट याच्यामध्ये त्या हँडकार्टवरती घेतात. मग असेच ते काय करतात, ह्या प्रत्येक घरून घेतात. आणि जिथपर्यंत जेव्हा ते भरेल हँडकार्ट, मग ते भरल्यानंतर काय केलं जातं, ते हँडकार्ट रिफ्यूज व्हेकलपर्यंत घेऊन येतात. आणि मग ते काय केलं जातं, ह्याच्यामध्ये एम्प्टी केलं जातं. जे काही कंटेनर हँडकार्टमध्ये वेस्ट कॅरी केलेलं आहे, ते वेस्ट काय केलं जातं, ह्या रिफ्यूज व्हेकलमध्ये ओतलं जातं, म्हणजे एम्प्टी केलं जातं. मग जेव्हा ही रिफ्यूज व्हेकल भरल्यानंतर ते काय केलं जातं, रिफ्यूज व्हेकल निघून जाते. याला म्हणलं जातं बॅकयार्ड सर्व्हिस. आता सेकंड सिस्टीम आहे स्टोरेज बिन सिस्टीम. आता जी काही स्टोरेज बिन सिस्टीम आहे यालाच काय म्हणलं जातं, ही जी काही स्टोरेज बिन सिस्टीम आहे यालाच काय म्हणलं जातं, कलेक्शन मेथड बेस्ड ऑन मोड ऑफ ऑपरेशन. म्हणजेच स्टोरेज बिन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज कलेक्शन मेथड बेस्ड ऑन मोड ऑफ ऑपरेशन. लक्षात, जी काही स्टोरेज बिन सिस्टीम आहे त्याला आणखी काय म्हणलं जातं, कलेक्शन मेथड बेस्ड ऑन मोड ऑफ ऑपरेशन. ही आपली आहे सेकंड सिस्टीम आहे. आता ह्याचा जो काही फर्स्ट टाईप आहे तो आहे हॉल कंटेनर सिस्टीम. हॉल कंटेनर सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आता जे काही एखादं स्क्वेअर असेल, एखादं वेस्ट जनरेट होणारं लोकेशन असेल, त्या ठिकाणी काय केलं जातं, त्याच्यामध्ये जे काही कंटेनर आहे ते कंटेनर त्या ठिकाणी ठेवलं जातं. आणि त्या कंटेनरला काय असतात, ॲट बॉटम व्हील्स असतात, जे काय की आपण त्याला लिफ्ट करून त्याला खेचून आपण काय करू शकतो, आपलं जे काही डिस्पोजल साईट आहे तिथपर्यंत आपण याला घेऊन जाऊ शकतो. किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा प्रोसेसिंग प्लांट असेल तिथपर्यंत याला आपण घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीनं ज्याला की व्हील प्लेस केलेले असतात बॉटमला, मग म्हणून त्याला काय म्हणले, हॉल कंटेनर सिस्टीम म्हणले. त्याला आपण ओढून त्याला घेऊन जाऊ शकतो. आला की हॉलचा अर्थ काय, खेचणे, तर त्याला हॉल कंटेनर सिस्टीम. याला काय केलं, जेव्हा ते भरेल तर एखाद्या व्हेकलच्या पाठीमागे ह्याला अटॅच करून, जसं ट्रॉली टाईप असतं त्याला, आता एखादं ट्रॅक्टर असतं ज्या पद्धतीनं ट्रॉली खेचतं त्याच पद्धतीने याला काय करतं, जे काही रिफ्यूज व्हेकल आहे त्याला काय करते, हॉल करते आणि घेऊन जाते. कुठं घेऊन जाते, ट्रान्सपोर्टेशनपर्यंत किंवा डिस्पोजल साईटपर्यंत, ज्या ठिकाणी आपल्याला ही वेस्ट डंप करायची तिथपर्यंत त्याला घेऊन जाते. म्हणून ह्याला काय म्हणलं, हॉल कंटेनर सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्या ठिकाणी अशा पद्धतीचं कंटेनर ठेवलेलं असेल, एखादं चौक असेल किंवा एखादं पार्क असेल, एखाद्या टेम्पलच्या जवळ अशा पद्धतीचं जे काही हॉल कंटेनर ठेवलेलं असतं, हे काय तुमचं रिफ्यूज कंटेनर आहे. जेव्हा हे पूर्णतः भरल्यानंतर काय केलं जातं, दुसरं जे काही एम्प्टी स्टोरेज कंटेनर आहे ते काय केलं जातं, ह्याच्या ठिकाणी आणून ठेवलं जातं. आणि ह्याच्या ठिकाणी आणून ठेवल्यानंतर ह्याला काय केलं जातं, घेऊन गेलं जातं. याचं काय आहे, याला हॉल केलं जातं टू ट्रान्सपोर्टेशन. याला काय केलं, घेऊन गेलेलं असतं कुठं, पण त्याला प्रोसेसिंग पॉईंट म्हणलं जातं किंवा ट्रान्सपोर्टेशन किंवा डिस्पोजल साईट, या तिन्हीपैकी एका ठिकाणी कुठंतरी याला काय केलं जातं, घेऊन जातं. जे काही हे पूर्णतः काय झालेलं आहे, वेस्टनी भरलेलं आहे. मग याला काय केलं जातं, ह्या प्रोसेसिंग पॉईंट किंवा ट्रान्सपोर्टेशन किंवा डिस्पोजल साईटपर्यंत त्याला त्या ठिकाणी याला घेऊन जातं. आणि ही घेऊन जाण्याच्या अगोदर
जेव्हा ती व्हेकल ह्याला घेण्यासाठी येत असते तेव्हा ते काय करते, सोबत एक एमची स्टोरेज कंटेनर घेऊन येते आणि ती काय करते, ह्याच्या ठिकाणी ठेवते आणि ह्याला घेऊन जाते. याला असं म्हणलं जातं हॉल कंटेनर सिस्टीम. तर आता बघू आपण इथं काय नेमकं. अँड एम्प्टी स्टोरेज कंटेनर, त्यालाच काय म्हणलं जातं, इज नोन ॲज ड्रॉप ऑफ बॉक्स इज हॉल्ड टू स्टोरेज साईट टू रिप्लेस द कंटेनर दॅट इज फुल ऑफ वेस्ट विच इज हॉल्ड टू प्रोसेसिंग पॉईंट, ट्रान्सपोर्टेशन और डिस्पोजल साईट. आता ह्याचा अर्थ काय आहे, जे काही आता एखाद्या ठिकाणी जे काही आपलं स्टोरेज कंटेनर आहे ते काय झालेलं आहे, टोटली फिलअप केले झाले. आलं ह्याला काय व्हील आहेत बॉटमला. मग एखादी व्हेकल काय करते, ह्याला काय घेऊन जाण्यासाठी येते. मग जेव्हा ती रेफ्यूज व्हेकल ह्याला घेऊन जाण्यासाठी येत असते वेळेस ती काय करते, सोबत एक एम्प्टी कंटेनर घेऊन येते, एम्प्टी स्टोरेज कंटेनर. त्यालाच काय म्हटलं जातं, ड्रॉप ऑफ बॉक्स. आलं लक्षात. मग ती ड्रॉप ऑफ बॉक्स काय केलं जातं, ह्याच्या ठिकाणी ठेवलं जातं. म्हणजे तेच सेम असतं, यालाच सेम स्टोरेज कंटेनर असतं, पण ते कसं असतं, एम्प्टी असतं. ती एम्प्टी ह्याच्या ठिकाणी ठेवलं जातं आणि हे फुल झालेलं जे काही वेस्ट कंटेनर आहे त्याला काय केलं जातं, हॉल केलं जातं. ह्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट केलं जातं अप टू किंवा कॅरी केलं जातं अप टू प्रोसेसिंग पॉईंट, ट्रान्सफर स्टेशन और डिस्पोजल साईटकडे याला घेऊन गेलं जातं. त्याला इथं ठेवलं जातं आणि ह्याला घेऊन जातं. कुठं घेऊन जातं, त्याला जे पूर्णतः भरलेलं कंटेनर आहे त्याला एकतर प्रोसेसिंग पॉईंटकडे घेऊन जातात किंवा ट्रान्सपोर्टेशनकडे किंवा डिस्पोजल साईटकडे, या तिन्हीपैकी एका ठिकाणी त्याला घेऊन गेलं जातं. या सिस्टीमला म्हणलं जातं हॉल कंटेनर सिस्टीम. आता लास्ट पॉईंट आहे स्टोरेज बिन सिस्टीमचा किंवा लास्ट मेथड आहे स्टेशनरी कंटेनर सिस्टीम. आता जे काही स्टेशनरी कंटेनर सिस्टीम आहे, आता याचा अर्थ काय, स्टेशनरी म्हणजे स्टॅटिक किंवा नॉन मुव्हेबल. जे काही कंटेनर आहे ते कंटेनर कसं आहे, फिक्स आहे. त्या ठिकाणी जे काही एखादा टेम्पल असेल किंवा पार्क असेल, एखादा स्क्वेअर असेल, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वेस्ट जनरेट होण्याची पॉसिबिलिटी असते त्या ठिकाणी अशा एक सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर टाईपचं काय केलं जातं, जे काही रिफ्यूज कंटेनर आहे त्या ठिकाणी फिक्स केलं जातं. याला काय म्हणलं, आता हे फिक्स आहे, हे नॉन मुव्हेबल आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं, हे हालत नाही, त्या ठिकाणी फिक्स आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपण काय याला म्हणलं जातं, स्टेशनरी कंटेनर. आलं लक्षात. याला स्टेशनरीचा अर्थ होतो स्थिर आहे त्या ठिकाणी. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं जे काही कंटेनर जेव्हा फुल ऑफ वेस्ट होईल, हे पूर्णतः भरेल, मग तेव्हा काय केलं जातं, जे काही रेफ्यूज व्हेकल आहे ते त्याच्यासोबत काही क्रूज असतात, म्हणजेच वर्कमॅन असतात, ते येतात आणि ह्याच्यातलं जे काही वेस्ट स्टोअर झालेलं आहे ते काय करतात, ह्याच्यातून कलेक्ट करतात, रिमूव्ह करतात आणि रिफ्यूज व्हेकलमध्ये लोड करतात. जे काही वेस्ट ह्याच्यामध्ये अकोमोडेट झालेलं आहे, संचय झालेलं आहे किंवा डिपॉझिट झालेलं आहे, ह्याच्यातून काय करतात, ते रिमूव्ह करतात आणि ते रिमूव्ह करून ह्या रिफ्यूज व्हेकलमध्ये लोड करतात किंवा फिल करतात. आणि ह्याच्यातलं रिमूव्ह केल्यानंतर जे काही रिफ्यूज व्हेकल आहे ते काय करते, जे काही वेस्ट ह्याच्यामध्ये लोड झालेलं आहे, लक्षात, रिफ्यूज व्हेकल ह्याच्यामध्ये जे काही वेस्ट लोड झालेलं आहे किंवा फिल केलेलं आहे किंवा डिपॉझिट केलेलं आहे ते काय करते, हे रिफ्यूज व्हेकल हे रिफ्यूज ट्रान्सपोर्ट करते टुवर्ड्स टू द प्रोसेसिंग पॉईंट, ट्रान्सपोर्टेशन किंवा डिस्पोजल साईटकडे. हे जे काही भरलेलं रिफ्यूज आहे ते काय करते, घेऊन जाते. तर हे झालं स्टोरेज कंटेनर सिस्टीम. याच्यामध्ये आपण जे काही कंटेनर होतं याला मूव्ह नाही केलं नव्हतं आपण, ते त्या ठिकाणी फिक्स होतं. फक्त भरल्यानंतर जे काही रिफ्यूज व्हेकल आहे या ठिकाणी येते आणि आल्यानंतर ह्याच्यातलं जे काही वेस्ट आहे ते काय करते, लिफ्ट करते, रिमूव्ह काढून घेतात आणि तेच काय करतात, ह्या रिफ्यूज व्हेकलमध्ये कलेक्ट करतात. मग ह्या रिफ्यूज व्हेकलमध्ये कलेक्ट केल्यानंतर जे काही वेस्ट आहे ते कुठं घेऊन गेलं जातं, एकतर प्रोसेसिंग प्लांटकडे गेलं जातं, पॉईंटकडे किंवा प्लांटकडे, किंवा ट्रान्सपोर्टेशनकडे गेलं जातं किंवा डिस्पोजल साईटकडे. या तिन्हीपैकी त्या ठिकाणीकडे हे जे काही वेस्ट आहे रिफ्यूज व्हेकल तिकडे घेऊन जाते. याला म्हटलं जातं स्टेशनरी कंटेनर सिस्टीम. तर या होत्या आपल्या
जे काही मेथड्स होत्या कोणत्या होत्या आपल्या मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. तर या होत्या आपल्या मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. 2 मेथड होत्या आपल्या, हाऊस टू हाऊस अँड स्टोरेज बिन सिस्टीम. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू.